नवनिर्वाचित खासदार म्हणून निवडून गेले आहेत असे राजेंद्र जैन आपल्या स्वगृही परतले आहेत आणि मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो आहे। जागोजागी त्यांचं स्वागत होत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता राजेंद्र जैन आहेत। सर काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया तुमची गोंदियात आल्यावर? गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी आणि माझ्यासाठी फार उत्साह आणि गौरवची गोष्ट आहे। एक सामान्य कार्यकर्त्याला ज्या माणसांनी एकनिष्ठपणे पक्षाचं काम केला असे साधारण कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनी सुनेत्राताई पवार, पार्थदादा पवार, माननीय छगन भुजबळ साहेब, सुनील तटकरे साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांना सर्वांना मिळून मला आशीर्वाद दिला आहे। आणि ज्या पद्धतीने मी पक्षाचा कार्य करत आहो, खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी कार्य करत आहो आणि कधीच आपल्या पक्षाशी काम करताना मी कधी अशी अपेक्षा नाही केली की मला काही पद भेटायला पाहिजे। पण माझी एकनिष्ठता आणि स्वर्गीय माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सहकार क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे, म्हणून एक सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे आणि हे माझ्यासाठी गौरवची गोष्ट आहे। छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं देखील नाव तुमच्यासोबत जोडलं जात होतं, त्यांचं नाव राज्यसभेवर जाणार होतं असं, पण अशा तुम्हाला संधी दिली आहे। ते इतके वरिष्ठ आणि ते इतके वडीलधारी आहे। छगन भुजबळ साहेबांनी मला खूप आशीर्वाद दिला। ते माझ्या नामांकन पत्राच्या वेळी स्वतः उपस्थित होते आणि ते इतके वरिष्ठ आहे की त्यांच्याबद्दल फक्त मी हे म्हणू शकतो की हे माझ्या पूर्ण कार्यकालमध्ये ते मला मार्गदर्शन करणार आहे। गोंदिया आणि भंडाऱ्याला आता दोन खासदार मिळाले आहेत। गोंदिया जिल्ह्याचा आणखी झपाट्याने विकास होईल का? माझे नेते आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब सातत्याने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहे। आता मला खासदार करून पक्षाने आमचे सर्वांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जसं म्हणतात डबल इंजन की सरकार, असे प्रफुल्लभाई समोर आणि मी मागे राज्यसभेमध्ये आम्ही डबल इंजन म्हणजे दोन खासदार मिळून ताकदीने काम करणार आणि ताकदीने आपल्या जिल्ह्याचा कसा विकास होईल भंडारा आणि गोंदियाच्या आणि पूर्व विदर्भाच्या यासाठी आम्ही काम करतो। आज पहिल्यांदा तुम्ही राज्यसभेवर नियुक्त झाल्यानंतर गोंदियात आले, कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साह बघतोय, कसा आजचा दिवस असणार आहे तुमचा? कसं आज नक्कीच माझे जे कार्यकर्ते आहे, माझे सर्व कार्यकर्ते ज्या लोकांनी आजपर्यंत मला इतका उत्साह सन्मान दिला आणि आज दिवसभर ते कोणी ऐकायला तयार नाही, त्या लोकांनी संध्याकाळपर्यंतचे कार्यक्रम ठेवले आहे। आता स्वर्गीय मनोहरभाई पटेलची प्रतिमाला माल्यार्पण करून सर्व मंदिराचे दर्शन, महापुरुषाचे दर्शन घेऊन घरी त्याच्यानंतर जलाराम लॉनमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। निश्चितपणे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन जे आज स्वगृही परतले आहेत आणि अत्यंत उत्साहाचे वातावरण जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळत असून आज दिवसभर त्यांचे वेगवेगळे कार्यक्रमात ते समावेश होणार आहेत आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी ते नेहमी कटिबद्ध असणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.